नमस्कार मित्रांनो. आज आपण जिल्हा न्यायालय भरती 2023 या भरतीसंबंधी एक महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत. तर आता थोड्या दिवसापूर्वीच शिपाई व लिपिक पदाचा निकाल जाहीर झाला आहे आणि त्यानुसार पुढची प्रोसेसमध्ये शिपाई हमाल या पदाची ॲक्टिव्हनेस व क्लिनिंग टेस्ट आणि मुलाखत या प्रक्रियेची सुरुवात झालेली आहे आणि त्यानुसार या तारखासुद्धा जाहीर झालेल्या आहेत. तर आज आपण शिपाई व हमाल शिपाई हमाल या पदाची अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर या जिल्ह्याच्या जिल्हा कोर्टाने नोटिफिकेशन जाहीर केलेले आहे आणि त्यानुसार त्यांनी पात्र उमेदवारांना ॲक्टिव्हनेस व क्लिनिंग टेस्टसाठी बोलावलेले आहे. त्यानुसार त्यांनी या नोटिफिकेशनमध्ये सांगितले आहे की 1/8/2024 ते 5 ऑगस्ट 2024 पर्यंत त्यांनी त्यांच्याकडे फॉर्म प्रिंट काढलेली नसेल, त्यांनी या 5 दिवसामध्ये आपल्याकडे या फॉर्मची प्रिंट असणे आवश्यक आहे. इलिजिबल कॅन्डिडेट्स शॉल टेंडर प्रिंट आउट ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म आणि ओरिजिनल ॲडमिट कार्ड आपल्याकडे ओरिजिनल आपले ॲडमिट कार्ड प्रवेशपत्र असणे आवश्यक आहे. युज्ड ॲट द टायमिंग ऑफ स्क्रीनिंग टेस्ट म्हणजेच परीक्षेच्या वेळी हे वेळापत्रक आपल्याकडं असणे आवश्यक आहे. अलॉंग विथ इट्स सेल्फ अटेस्टेड फोटो कॉपीज टू दी रजिस्ट्रार डिस्ट्रिक्ट कोर्ट अहमदनगर. सेल्फ अटेस्टेड केलेले पाहिजे आणि त्याच्यावर रजिस्ट्रार डिस्ट्रिक्ट कोर्ट अहमदनगर यांची सही असणे आवश्यक आहे. पुढे 12/8/2024 म्हणजेच 12 ऑगस्ट 2024 या दिवशी रोल नंबर दिलेले आहे आणि त्या रोल नंबरनुसार प्रत्येक विद्यार्थ्यांना पात्र उमेदवारांना त्या अहमदनगर डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये ॲक्टिव्हनेस आणि क्लिनिंग टेस्ट यासाठी बोलवले आहे. त्यामध्ये क्रमांक 1 ते 93 पर्यंतच्या उमेदवारांना 8 वाजता रिपोर्टिंग टाईम केलेला आहे आणि त्यांची परीक्षा ही 8:30 वाजता सुरू होणार आहे. त्याचप्रमाणे रोल नंबर 194 ते रोल नंबर 387 पर्यंतच्या उमेदवारांना 9:30 वाजता रिपोर्टिंग टाईम आहे आणि त्यांचा आणि 10 वाजता त्यांची टेस्ट सुरू होणार आहे. त्यापुढे 388 ते 578 पर्यंतच्या उमेदवारांना 11 वाजता बोलवलेले आहे आणि त्यांची टेस्ट ही 11:30 वाजता सुरू होणार आहे. अशा प्रकारचे हे ॲक्टिव्हनेस आणि क्लिनिंग टेस्टचे वेळापत्रक आहे. आणि लगेच म्हणजे दुसऱ्या दिवशी 13/8/2024 म्हणजे 13 ऑगस्टला रिझल्ट ऑफ ॲक्टिव्हनेस आणि क्लिनिंग टेस्टचा निकालसुद्धा 13 ऑगस्ट या दिवशी लागणार आहे. या ॲक्टिव्हनेस आणि क्लिनिंग टेस्टमध्ये एकास 7 याप्रमाणे उमेदवार असणार आहेत आणि मुलाखतीसाठी म्हणजेच 14 ऑगस्ट, 16 ऑगस्ट आणि 17 ऑगस्ट या दिवशी मुलाखत आहे. या मुलाखतीसाठी एकास 3 म्हणजे एका जागेसाठी 3 याप्रमाणे उमेदवारांना बोलावले जाणार आहे. तर 14, 16 आणि 17 ऑगस्ट या दिवशी इंटरव्ह्यू हा दुपारी 2 वाजल्यापासून सुरू होणार आहेत आणि रिपोर्टिंग टाईम आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे सकाळी 11 वाजल्यापासून सुरू होणार आहेत. त्यामुळे ज्यांचे ॲक्टिव्हनेस आणि क्लिनिंग टेस्टमधून मुलाखतीसाठी पात्र ठरतील अशा उमेदवारांनी विद्यार्थ्यांनी आपले डॉक्युमेंट रेडी करून ठेवणे आणि पुढच्या प्रोसेससाठी तयार राहणे. जे या प्रोसेससाठी पात्र असतील व त्यांच्यासाठी मनापासून शुभेच्छा व माझ्या अशाच प्रकारचे अपडेट पाहण्यासाठी आपण माझ्या चॅनलसोबत राहा. चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.